मोहरमच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी दरगाह हजरत पीर बारा इमाम कोटला ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे। मुस्लिम धर्मीयांच्या मोहरम उत्सवाला सुरुवात झाली असून राज्यात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर शहरातील मोहरमच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी दरगाह हजरत पीर बारा इमाम कोटला ट्रस्टच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी चेअरमन सय्यद दस्तगीर बडेसाब, खजिनदार जुबेर सय्यद, विश्वस्त शकूर शेख, ॲडव्होकेट नजीर खान, सय्यद निसार बडेसाब, सय्यद खलीद, ॲडव्होकेट फारुख शेख आदी उपस्थित होते। अहिल्यानगर शहरातील मोहरम उत्सवामध्ये सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। दरवर्षीप्रमाणे जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या माध्यमातून भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली। 5 दिवसासाठी जनरेटरची व्यवस्था बारा इमाम कोटला येथे करून द्यावी। सवारी मार्गावर डांबरीकरण आणि रोडचे पॅचिंग करून द्यावं। सवारी मार्गावर लाईटची व्यवस्था करावी। मोहरमची 9वी तारीख म्हणजे 5 जुलै रोजी कत्तलच्या रात्री सवारीच्या पाठीमागे विद्युत रोषणाईसाठी जनरेटरची व्यवस्था करावी। बारा इमाम कोटला येथील दर्गाजवळची विहिरीची स्वच्छता करावी। कोटला परिसरातील जागेची सफाई करून दर्ग्याच्या आत 5 दिवसासाठी वेगळे जनरेटर उपलब्ध करून द्यावे। तसेच मोहरमच्या 5 दिवसात प्रत्येक चौकात विविध धार्मिक कार्यक्रम, सरबत आणि भंडाऱ्याचं आयोजन केलं जात असून शहरात पाणी, स्वच्छता, फिरते शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल नुकताच लागलाय। न्यायालयाच्या आदेशानुसार मुस्लिम वक्फ बोर्डानं संबंधित ट्रस्टला उत्सव साजरा करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे। ट्रस्टच्या परवानगीशिवाय कोणीही कोटला परिसरात अनधिकृतपणे स्टॉल लावू नये आणि पावत्या देखील फाडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असं दरगाह हजरत पीर बारा इमाम कोटला ट्रस्ट चेअरमन सय्यद दस्तगीर बडेसाब यांनी सांगितलंय। प्रतिनिधी आकिज सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।